नंतर दुसऱ्या दालनात आज यांनी प्रवेश केला, त्यांना मी पहिली शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमासाठी आलेले नागनाथ महाराज, खरगे महाराज, आमच्या सोलापूरचे आमचे सहकारी सन्माननीय वानकर, प्रकाश वानकर, चंदूकाका वानकर, बारसकर, संबंधित सगळे मान्यवर आणि या पुण्यनगरीच्या महापौर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपण अनेक कार्यक्रम पाहिले असते. एखाद्या छोट्या पानाचं दुकान जरी उद्घाटन करायचं म्हणजे मंत्र्याला बोलवते, परंतु हा कार्यक्रम अगदी वेगळा आणि आगळा आहे. फक्त एका माणसांची मला मी विचारलं की कुटुंबातले राजन मालक दिसत नाहीत, तर म्हणजे राजन मालकांना एक बारामतीला लग्न आहे, ते येऊन पुष्पगुच्छ वाहून गेले. आज बघा, एवढ्या कार्यक्रमाला मिनिस्टरला बोलो, आमदारांना बोलो, खासदारांना बोलो, ही काळे कुटुंबियांनी जी संस्कृती जपली, आई वडिलांवर जे प्रेम दाखवलं, म्हणून मी त्यांचं पहिले कौतुक करतो. आणि आता हॉटेल व्यावसायिक होते आमचे बारसकर, त्यांनी त्यांची उदाहरणं देऊन गेले, त्यांना कार्यक्रमाला जायचं होतं. पण हॉटेल व्यवसाय हा शांत डोक्याचे वेटर आणि सप्लाय लागतो. आणि वस्तादचा आमच्या प्रकाशजी वानकर साहेबांनी सांगितलं, हॉटेल व्यवसायच असा आहे. बघितलं, भट्टीवर गेला, वस्ताद आला, आपण आंघोळ करायचे नाही, त्या वस्तादाला आणायचं आणि इथं जुंपवायचं आणि आपण आंघोळ करायची, असा धंदा आहे. म्हणून या हॉटेलमध्ये एक चांगल्या पद्धतीचे वस्ताद असतील, वेटर असतील, ग्राहकाशी सन्मान गोडीनं बोलणं, या सर्वांचा आराखडा तयार करूनच हे हॉटेल या ठिकाणी आज उद्घाटन केलं. आम्ही एकदा एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला बसलो होतो. मग नाश्ता करता करता आमच्या बाजूला एक ग्राहक आला. त्यांनी सांगितलं, बाबा कांदा भजी आहेत, काय आहेत? म्हणजे घेऊन ये. ती कांद्याचा भाव एवढा वाढला होता, क्वचित कांदा कुठेतरी थोडा लागायचा. त्यांनी म्हणला वेटरला, रे काय रे, मी तुला काय सांगितलं होतं, कांदा भजी, ज्यात कांदाच दिसत नाही. म्हणलं साहेब, म्हणला समोरचा माणूस काय खायला लागलाय, शंकरपाळे, मग त्यात कुठे शंकर असतंय का? म्हणला अशा पद्धतीचे ग्राहक पण येते. या सगळ्याला सांभाळून घेऊन जाऊन आपला हॉटेलचा व्यवसाय सांभाळावा. कारण आज जर बघितलं की स्वतःच्या आईकडून नागनाथ महाराजांना बोलवून, ही खरंच एक कौतुकास्पद गोष्ट नाही, तरी सगळ्यांनी घेण्यासारखी गोष्ट आहे. हे सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्या मातेवरचं प्रेम आणि त्यांची चालना, हे सगळं घेऊन या एवढ्या मोठ्या वास्तूची त्यांनी या ठिकाणी उभारणा केली. त्याला जिद्द आणि महत्वाकांक्षा लागते. त्यांनी या ठिकाणी केलं. आमचे टोंपे असतील, काळे असतील, आम्ही सर्व एका परिवारातले आहोत. म्हणून ह्या नवीन दालनात आता आपण जी सुरुवात केली, याची भरभराटी हो, लोकांना चांगला हॉटेलचा स्वाद घेता यावा आणि ते निश्चित करतील, एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. मला या कार्यक्रमासाठी बोलवलं, सर्व काळे कुटुंबियांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद कोल्हे साहेब.